संस्कृत आणि आयुर्वेदिक इतिहासाचं टेन्शन आलं. कसं होणार सगळं? आता घाबरू नका. तुमच्यासाठी एक खास स्टडी पार्टनर घेऊन आलोय. एव्ही मेडीलाईन ऍप. यामध्ये आपल्याला NCSM नुसार रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याचबरोबर सरावासाठी काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, नोट्स, हे सगळं आपल्याला त्या ऍपमध्ये मिळणार आहे. तर आज आपण बघूया आयुर्वेदिक इतिहास. इतिहास म्हणजे काय? थोडक्यात वर्तमान काळ, भविष्यकाळ यांच्यातील अटकळ इतकाच संबंध आहे. त्याचबरोबर इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा आढावा घेणे. यानंतर आपण इतिहास शिकवण्याची आवश्यकता, महत्व आणि उपयोगिता बघूया. आपल्याला ज्ञान वाढवण्याकरता इतिहास महत्वाचा आहे आणि काळाचा ओघ कोणत्या दिशेने चाललाय हे कळण्यासाठी सुद्धा इतिहास महत्वाचा आहे. परंपरांचे दर्शन घडवताना आपल्याला इतिहास महत्वाचा आहे आणि चांगल्या वाईट गोष्टी सुद्धा आपल्याला इतिहासात घडून गेल्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडता येते. इतिहास शिकवण्याची साधने कुठले तर प्राचीन साहित्य, सत्ययुगातील रामायण, द्वापार युगातील महाभारत, वैदिक काळातील सर्व ऋषींनी मिळून तयार केलेले 4 वेद. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. हा महत्वाचा MCQ आपल्याला प्रिव्हियस इयर मध्ये सुद्धा विचारला गेला आहे. त्याचबरोबर प्रथम 4 वेद मिळून होते. त्यानंतर व्यास महर्षींनी त्याचे डिफरन्शिएट करून 4 वेद वेगळं केले आणि त्याचमुळे आपण त्यांना वेदव्यास असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आयुर्वेद कोणत्या कोणत्या विषयांशी संबंधित आला आहे तर वैदिक काळामध्ये आपल्याला लंकेतील सुषेण नावाचा वैद्य, त्यानंतर महाभारतामध्ये युद्धापूर्वी नारद युधिष्ठिराला विचारतात, तुझ्या शिबिरात वैद्यांचा तंबू आहे, त्या तंबूंना विशिष्ट रंग, झेंडे आहेत. रावणाने रावण संहिता लिहिली. त्यानंतर अशोकवनात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली. तिथे सुद्धा आपला आयुर्वेदाचा उल्लेख आपल्याला आढळतो. वैदिक काळामध्ये आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेदांची निर्मिती झाली. त्याचबरोबर अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे आयुर्वेद. त्याचबरोबर गुरुकुलात वेद शिकवले जायचे आणि त्याचबरोबर वैद्यकीय शास्त्रातही. संहिता काळामध्ये आपण, संहिता म्हणजेच काय तर ज्ञानरूपी सूत्रांचे, लेखनाचे एकत्रित संघटन करणे. यामध्ये आपल्याला महत्वाचा MCQ आहे की अग्निवेशक कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृत. येथे मुलं चूक काय करतात तर अग्निवेशाने लिहिले ना, आपण चरक संहिता चरकाने लिहिले असं म्हणतो. पण अग्निवेशक कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृत म्हणजे चरकाने ते प्रतिसंस्कृत केलंय फक्त. त्यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे आयुर्वेद अवतरण. हे आपल्याला अष्टांगमध्ये सुद्धा विचारलं जातं. त्यामुळे हा श्लोक पाठ केला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला हा चार्ट महत्वाचा. ब्रह्माने काय केलं तर आयुर्वेदाचं स्मरण केलं. आयुर्वेद हा अनादि आहे, त्यामुळे त्यांनी त्याचं स्मरण केलं. त्यानंतर त्याने दक्ष प्रजापतींना तो सांगितला आणि अश्विनी कुमारांना सांगितला. अश्विनी कुमारांनी तो इंद्रांना सांगितला. ही झाली दैवी परंपरा. यानंतर येते ती लौकिक परंपरा. लौकिक परंपरामध्ये काय होतं तर इंद्रांनी आत्रेयांना सांगितलं. आत्रेयांच्या अग्निवेशादी शिष्यांना सांगितलं. त्यांचे 6 शिष्य होते. अग्निवेश, जतुकर्ण, भेड, हरित, पराशर आणि क्षारपाणी असे 6 शिष्य होते. हा सुद्धा महत्वाचा MCQ आहे. त्यांचे शिष्य कोणते होते आणि किती होते. त्यानंतर वेद, उपनिषद आणि पुराणातील आयुर्वेद यामध्ये सुद्धा आयुर्वेदाचं ओळख आहे. त्यानंतर त्यामध्ये येतं की भरत जेव्हा आजोळहून येईपर्यंत दशरथाचे शव तैलद्रोणीमध्ये त्याला ठेवलं होतं. इथे सुद्धा आयुर्वेदाचा उल्लेख आलेला आहे. रावण हा वैद्यकीय शास्त्राचा जाणकार होता, त्यामुळे त्याने रावण संहिता लिहिली. त्यामध्ये सुषेण नावाचा वैद्य हा महत्वाचा आहे. त्यानंतर रामायणामध्ये लक्ष्मणावर अंतिम युद्धामध्ये सुषेण नावाच्या वैद्याने चिकित्सा केली होती. मारुतीने संजीवनी वनस्पतीयुक्त पर्वत आणला होता. येथे सुद्धा वैद्य हा शब्द वापरला गेला. अश्विनी कुमारांनी इंद्राचे वृषण क्षीण झाले होते, तेव्हा बदलून मेंढ्याचे वृषण लावले. म्हणून आपण इंद्रांना काय म्हणतो तर मेषवृषण असे म्हणतो. त्यानंतर सीतेने मूळगर्भ नावाचा शब्द वापरला होता. तेथे सुद्धा आपला आयुर्वेद लक्षात येतो. द्वापार युगामध्ये नकुल आणि सहदेव हे पशुवैद्य शास्त्रात प्रवीण होते. भागवत पुराण म्हणजे 18 पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्यामध्ये सुद्धा आपला आयुर्वेदाचा उल्लेख आहे. च्यवन ऋषींनी तारुण्य परत मिळवून आणण्यासाठी अश्विनी कुमारांचा तेथे उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये वृक्ष आयुर्वेद, सिद्ध औषधी, बालग्रहर, त्यानंतर मृत संजीवनी कर योग, मंत्ररूप चिकित्सा. त्यानंतर गरुड पुराणामध्ये आपण आजही घरात कोणी मृत झाल्यास गरुड पुराण वाचले जाते. यामध्ये सुद्धा आयुर्वेदातील रसायन, वाजीकरण, वातव्याधी यांचा उल्लेख आहे. वेदांमध्ये सुद्धा आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो. त्यानंतर आपण उपनिषदातील आयुर्वेद बघूया. त्यामध्ये म्हटलेलं आहे की 4थ्या खंडात आध्यात्मिक, आदिदैविक इत्यादी व्याधींचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर आता आपण काही MCQs बघा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये विचारलेले आहेत. प्रश्न पहिला, चरक, सुश्रुत व काश्यपानुसार आयुर्वेद हा कोणता वेदांचा उपवेद आहे? त्यांचे पर्याय बघा. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. मागेच आपण बघितलं की आयुर्वेद हा
अथर्ववेदाचा उपवेद आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, रामायणात लक्ष्मणावर उपचार करणारा वैद्य कोणता? सुश्रुत, सुषेण, शारंगधर आणि काशीदास. याचं उत्तर आहे सुषेण. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता वेद मुख्य 4 वेदांपैकी नाही? सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि धनुर्वेद. याचं उत्तर आहे धनुर्वेद. ऋग्वेदाच्या पद्यात्मक शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. मंडल, ऋचा, यजुस, छंद. यामध्ये याचे उत्तर आहे ऋचा. खालीलपैकी आत्रेयांचा शिष्य कोणता नाही? आपण आत्रेयांचे 6 शिष्य बघितले. त्यामध्ये पर्याय आहेत अग्निवेश, पराशर, शारंगधर, क्षारपाणी. यामध्ये शारंगधर हे आत्रेयांचे शिष्य नाहीये. मेषवृषण हे नाव कोणाचे आहे? अश्विनी कुमार, धन्वंतरी, इंद्र आणि अग्निवेश. यामध्ये याचं उत्तर आहे इंद्र. कारण आपण इंद्राचे वृषण क्षीण झाले होते, त्यामुळे आपण त्याला मेंढ्याचे वृक्षण अश्विनी कुमारांनी लावले होते. त्यामुळे आपण इंद्रांना मेषवृषण असे म्हणतो. आधुनिक वैद्यकामध्ये म्हणजे ॲलोपॅथीचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? पर्याय आहेत हिप्पोक्रेटस, डॉक्टर सिम्युअल हनेमन, त्यानंतर पायथागोरस आणि हिरोक्लिटस. याचं उत्तर आहे हिप्पोक्रेटस. युनानी ही चिकित्सा पद्धत कोणत्या देशात उदय असावी? चीन, ग्रीस, अरब, भारत. तर ग्रीसमध्ये. त्यानंतर आपण प्रश्न बघा, इतिहास हा शब्द खालीलपैकी कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? ऑप्शन आहेत हिस्ट्री, हिस्टोरिया, त्यानंतर हिस्टेरिया. यापैकी नाही. याचं उत्तर आहे हिस्टरी. त्यानंतर खालीलपैकी कोणी एकत्रित वेदाचे पृथक्करण केले? याचे उत्तर आहे पाणिनी, महर्षी व्यास, कालिदास आणि भेद. यामध्ये उत्तर आहे महर्षी व्यास. कारण जे पूर्वी होते ते 4 वेद एकत्र होते. महर्षी व्यासांनी सगळे वेद आहेत ते डिफरन्शिएट केले आणि 4 वेदांमध्ये त्यांचे डिव्हिजन केलं, म्हणून आपण महर्षींना वेदव्यास असं म्हणतो. आपले जी ऍपची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.